समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। तीच मैत्री तोच जिव्हाळा, 31 वर्षांनी पुन्हा भरला मेळा। भवानीनगरच्या क्रांतिसिंह विद्यालयाच्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय, भवानीनगर, तालुका वाळवा येथील 1994-95च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवारी दिनांक 26 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तब्बल 31 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणीच्या आठवणी आणि एकत्र घालवलेले सुवर्ण क्षण पुन्हा अनुभवले। दिवसभर हास्य, आनंद, भावनिक क्षण आणि मैत्रीचा अनोखा संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला। या स्नेह मेळाव्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर, जवान, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। प्रत्येकाने स्वतःचा परिचय करून देत गेल्या 3 दशकातील चढउतार, यश अपयश आणि अनुभव सर्वांसमोर मांडले। अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने मित्रमैत्रिणींमध्ये उत्साहाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले। या मेळाव्यात माजी विद्यार्थिनी डॉक्टर अश्विनी वाघमारे यांनी एकपात्री कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। अपर्णा पाटील यांनी सुमधुर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। प्रवीण सावंत आणि सचिन मोहिते यांनी शालेय जीवनातील गोड कटू आठवणींना उजाळा देत अनेक प्रसंग सांगितले। त्यांच्या मनोगतामुळे वातावरण भावनिक झाले। भविष्यातही अशा भेटी नियमित आयोजित करण्याचा निर्धार जाता जाता सर्वांनी व्यक्त केला। स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी अरुण जाधव, सचिन मोहिते, गणेश जत्ते, प्रताप शिंदे, सदाशिव सावंत, नीता पाटील, उषा जमदाडे यांच्यासह सर्व सहकार्यांनी रम्य ते बालपण, खरंच रम्य त्या बालपणाचा अनुभव आज आम्ही घेतला। आज आम्ही असा घेतला की आम्ही 1994-95चे 10वीचे माजी विद्यार्थी आहोत आणि आमच्या वर्गमित्रांनी हा 26 जून 2026चा स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि त्या निमित्ताने आम्हाला आज रम्य ते बालपण या दिवसाचा अनुभव जवळून बघायला मिळाला आणि आम्ही तो अनुभवला आणि आम्ही त्याचा उपभोग आनंदाने घेतला। खरं तर बालपणीच्या आठवणी खूप आठवणी आल्या। खूप आम्ही बऱ्याच गोष्टींच्या आम्हाला अनुभव आलेले आम्ही सगळ्यांसोबत आम्ही शेअर केले आणि आम्ही जेव्हा हा स्नेह मेळावा जेव्हा आयोजित केला होता तेव्हा आम्ही खूप उत्साहाने, आतुरतेने त्या तारखेची आम्ही वाट पाहत होतो। कारण आमचे सर्व वर्ग, मित्र, मैत्रिणी अक्षरशः 31 वर्षानंतर आम्ही भेटणार होतो आणि आज तो दिवस आम्हाला आला आणि आम्ही आज तो दिवस अनुभवला। खरं तर जेव्हा आम्ही सकाळी पहिल्यांदा भेटलो 31 वर्षानंतर, ज्यांना आम्ही 31 वर्षापूर्वी पाहिलं होतं असे आमचे वर्गमित्र, वर्गमैत्रिणी, असेच हसरे चेहरे आज आम्हाला बघायला मिळाले। त्यांना बघून मन भारावून गेलं आणि आनंदाने आमचं मन इतकं भारावून गेलं की असं वाटलं की आपण आपल्या बालपणीचाच तो शाळेचा दिवस अनुभवतोय। खूप आनंद वाटला आणि आम्ही सगळे जमलो। आम्ही सगळे 31 वर्षापूर्वीचे बाळचमू आम्ही एकत्र जमलो। आम्ही आनंदाने एकमेकांची गप्पा मारत होतो। तसेच सकाळी गप्पा मारता मारता जसं आपण घरी आईकडून बोलतो की आई मला नाश्ता दे, तसंच आम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी हा मेळावा आयोजित केला होता। तिथे आम्ही गेलो, तिथे नाश्ता आम्ही केला। सोबत नाश्ता करता करता खूप छोट्या मोठ्या गप्पा मारल्या, खूप आनंद मस्करी सगळे केलं आम्ही। असं करत असतानाच नाश्ता झाला। त्याच्यानंतर आम्ही निसर्गरम्य कृष्णाकाठी आमचा मेळावा असल्यामुळे आम्ही तिथे मनसोक्त गप्पा मारल्या आणि आज आमचा दिवस खूप छान एवढ्यासाठी वाटत होता की आमच्या वर्गामध्ये
आमचा एवढा मोठा वर्ग भरला होता, पण त्या वर्गामध्ये शिक्षक नव्हते, त्यामुळे आम्ही मनसोक्त सर्वजण गप्पा मारत होतो, एकमेकांशी मस्ती करत होतो. कुणी गाणी गायली, कुणी जोक्स केले, कुणी जुन्या आठवणींना उजाळा दिला, मन एकदम भारावून गेलं. खूप हसत खेळत आम्ही तो दिवस साजरा केला. असं करत करत असता गप्पा गोष्टीमध्ये एवढे आम्ही रमून गेलो, एकमेकांचे अनुभव सांगताना एवढे आम्ही रमून गेलो की आम्हाला 1:30-2 कधी वाजले समजलेच नाहीत. जेव्हा सर्वांना भुकेची चाहूल लागली तेव्हा लक्षात आलं, अरे आता 1:30-2 वाजले तरी आता आपल्याला जेवायला हवं. तर आम्ही जेवणाचाही मस्त ताव मारला. खरं तर एवढा मनसोक्त ताव मारला की आम्ही आमचा संसाराचा गाडा घरी ठेवून आलो होतो आणि तो गाडा आम्ही विसरलो आणि आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये इतके रममाण झालो की मनसोक्त आम्ही जेवणावर ताव मारला. जेवणानंतर आम्ही भटकंती केली. निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे आम्ही नदीकाठी खूप भटकंती केली, गप्पा मारल्या. तसेच त्या निमित्ताने नदीकाठी आम्ही जलसफारीही केली, तोही योग आला. खरं तर हा दिवस आणि हा योग आणण्यासाठी आमच्या ज्या वर्गातील बालमित्र मैत्रीण म्हणजे 31 वर्षापूर्वीच्या बालमित्र मैत्रिणींनी जे हे आयोजन केलं होतं त्यांचं मी मनापूर्वक आभार मानते. आणि जेवढे आज सर्वजण आले होते, खरंच आज आले होते, त्याच्यानंतर तर पुढच्या वर्षी आम्ही भेटण्याचा आम्ही संकल्प करत आहोत. आणि जे कोणी आले नसतील काही वैयक्तिक कारणास्तव त्यांचीही आम्हाला खूप आठवण आली आणि पुढच्या वर्षी ते नक्की येतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि सर्व हा कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या वर्गमित्रांचे आभार मानते. धन्यवाद. आणि रम्य ते बालपण पुन्हा एकदा आम्ही साजरे केले. गेल्या 32 वर्षापासूनचे जे मित्र आहेत, 32 वर्षाचे जुने मित्र जे आहेत, ते सर्व मित्र आज इथं एकत्रित झालेले आहेत. आणि आजचा जो हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वांना खूप आनंद येत आहे. कारण आजच्या या कार्यक्रमासाठी असे विद्यार्थी, असे बरेच मित्र आलेले आहेत जे गेल्या 31 वर्षापासून कधीही न भेटलेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. तसंच आज जे या ग्रुपमधले जे विद्यार्थी आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी पोलीस आहेत, कोणी जवान आहेत. आणि हे सर्व आपली आपली जी कर्तव्य आहेत ती 1-2 दिवसासाठी सोडून आज या आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. आणि खरोखरच सर्वांचं मन एकदम दाटून आलेलं आहे. एकमेकांच्या आठवणींचा उजाळा गेल्या 30 वर्षामध्ये जे काही दिवस गेले, जे कोणाची काही प्रगती झाली, कोण आता सध्या काय करत आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे, या संदर्भात सर्वांच्या चर्चा, सर्वांचे सुखदुःख शेअर करून गेलेले आहेत. काही मित्र आम्हाला सोडून गेलेले आहेत किंवा बरेच विद्यार्थी आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या प्रगतीपथावर गेलेले आहेत. आणि त्या सर्वांची चर्चा, एकमेकाचे कटुसत्य आठवणी, तसेच शाळेतल्या ज्या विविध प्रकारच्या आठवणी आहेत, मग ते शिक्षकांच्या आठवणी असतील, गृहपाठाच्या आठवणी असतील, खेळाच्या आठवणी असतील किंवा ज्या काय लहानपणीच्या आठवणी असतील, त्या आठवणी एकमेकांनी इथं शेअर केल्या. तसेच क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.